सध्या तरी आमच्याकडे 30-40 जण तरी ह्या असं मेजॉरिटी इकडचेच धरते आम्ही सांगितलेले, पण ते सगळे धरून 500-600 लोकांची हे असा रिटायर झालेले असा. आणि त्यांच्यानी आमकां अजूनही काय रिटायर जाल्ल्याचो फक्त मोबदलो असा, फक्त बाकीचं दिल्लो असा. आणि एरियस ही आमकां अजून 7 पेरचो एरियस तर दिवंक नाही असा. 16 पासून चालू झालेलो असा. 34 महिन्याची एरियस दिवची असा आमकां. त्यांच्यानी आमकां अजून कसल्याय तरेचो हे करूंक नाही. आणि आमचा जो कदंबाचा युनियन असा बघा, त्याच्यात आम्ही सहभागी झालो, तिका सपोर्ट केलो, पण त्या युनियनान आमची फक्त गैरफायदो घेतलो, कळ्ळा. आणि आमकां आमी थंयच दवरले. आनी आज मिटिंगेक इकडे रावलो, उबे रावलो, सगळे जमा झालो, म्हणून त्यांच्या काहीतरी एक गैरसमज झालो. आणि त्यांच्यानी पण आज मिटिंग घेतली ती सगळे क्रिस्तोफरच्या हेचेर. आणि आज पेपराचेर पण इल्लेला असा, कळ्ळा. आणि हेचेर काहीतरी आमचो हे जावचो, 7 पेचो काहीतरी विचार करूचो आणि एरियस विचार करूचो आणि लवकरात लवकर दिवपाचो. आता रिटायर झाल्या पैकी आता तुम्ही हे फक्त पेडण्या मर्यादित आसा. आता सध्या आता तुम्ही हय आसात सध्या पेडण्या मर्यादित, सध्या हय आसात ते सध्या आमचे थोडे असे सगळे इल्लेले आसा, सगळे इल्लेले आमचेर आता दुसरी इलेक्शन ह्या आपली बेजीक घेता हे वाडोवपाचे दुसरा कमिशन तो मेरेन आमकां काय हेच करता ते फक्त झुलोनच फक्त दुसरी वाडली जर आमी वचपाचें जाला कितें एरियस दुसरी येवपाची जाली म्हणजे तुमकां एरियस दिवंक ना, 7 पेरीचे एरियस तुमकां दिवंक ना. दुसरी येवपाची जाली आता ते तेंच्या विचार करतले ते, पण आम्ही विचार हेंचो आम्ही हितून मुसुण्याची पावतीच नाही करतले. प्रॉब्लेम म्हणजे 7 पेचा एरियस आमचो आनी आमकां पेन्शन आमकां तितून कांय जायना. 3,600 रुपया पेन्शन, हेतून कसो म्हयनो तुगलपाचो, लायटीचे बिल हे आनी काय जाय आमकां. ते तुमचे मेळना ना, कितले एरियसाक लागूनच आमचे हे चल्ला न्ही. एरियस कितल्या म्हयन्याचे पेन्शनूय आमकां काय ना न्ही, तेतून काय जातलें आमचें. ते एरियस येयलेलो आमकां एक कितें तरी हे आसलो न्हू हेल्प कसो, तेका लागून आमी हे इतलें करता. 1918 साली रिटायर जालो. त्यानी म्हाका 7th पे आमकां 16 पासून सुरू केली. 18 जेन्ना रिटायर जालो ते सगळी 6th पे आमकां हे काडलें तेंच्यांनी. म्हणजे एरियस ह्या बी पेन्शन मेळटा ती सारकी 2,700 रुपये फक्त मेळटा. आणि आता जे हे जाले तांकां 350-4,000 रुपये हे मेळटा. म्हणजे इतके पयशे हे करून आमी कशे हे वागपाचे. आणि हे विचार हे केले, पण आम्ही 1 महिनो आम्ही आझाद मैदानात धरणे धरले. तेचे सांगले जाले तुमचे हे एका दिवाळीक जाता, दिवाळी येता मागीर म्हणटा चवथीक जाता. अशी करून चवथीक गेले कितले दिवाळी येता ते तरी जिया फाटले फाट मिटींग घेतली तेंच्यांनी आणि सांगले की ते तुमकां CM कडेन व्हरता आणि तुमचे हे करून दिता म्हणून. CM गेलो महाराष्ट्रात दौऱ्यात हे करपाक आणि ते हे करपाक. आणि ह्याची अजून कांयच मिटींग ना, फुडें धकलून हे करीत आसता. आणि तोपर्यंत आमकां अशेंच हे करून जवळ आमचे अर्धो स्टाफ भितरलो हे जाला पिड्ड्यार जाला. हेचे अशें जर आमी जर हे करीत जाले फाल्यां आमची परिस्थिती तीच जातली. आमच्या भायल्या भुरग्यांक फाल्यां सकाळी कांयच तांकां कळपाचें आनी पयसो सगळो आमचो ह्यो आसा तो सगळो गव्हर्मेंटाक वयतलो. आतां PF पळय, PFची हे आतां आसा ते आमचे आमी आसा तर आमकां ते ह्या मेळटा आनी भायले भुरग्यांक फाटल्यान भायलेक फक्त हाफ मेळटा. आणि हाफ जाल्यार तर मागीर सगळे पयशे ते गव्हर्मेंटाक मेळटले. आता माझी परिस्थिती पळया कितें जाली ती. आतां जर ते पयशे मेळना जाल्यार मागीर केन्ना एरियेचे पयशे मेळटा तुमकां एटॅक येयल्लो. पॅरलायस एटॅक येयल्लो 2 वर्सां जाली. रिटायर जाले कितली वर्सां जाली तुका? 21 जालो. 21 3 वर्सां. पेन्शन आमकां फक्त आतां हांव रिटायर जालो, म्हाका 3,857 येता. म्हाजो इन्क्रिमेंट पण तेंच्यान दिवंक ना. कदंबा आतां दिता म्हटलो आनी मागीर कितें केलें तेणी तुका आतां मेळना म्हणून सांगलें. GM कोण दिता म्हटलें. इवन मातशें आडकटी हाडले ते
ही जाली एकट्या तुझी खबर अशेंच माझे खूप जाण खूप आसतात. जाणांक अशें हा. आहात कोणाचे इन्क्रिमेंट चुकलेले आहात तांकां दिवंक ना. 52 जाणांनी आमी घातलेले. दिता गेले. अदमास पेन्शन ही तुमकां 3000 कितकी म्हटली तुवें? 3857. 3857. कोणाक 2000 कोणाक 2500 ही पेन्शन वाडोवपाची. एक समान करची, एक इक्वल करची अशी तुमचे म्हणणे आसा. 15,000. 95 जे रिटायर झाले त्यांना 75 रुपये फक्त पेन्शन. हा 95 जे रिटायर झाले त्यांना 75 रुपये पेन्शन असा. इतके? खाली 75 रुपया. फक्त खाली 75 रुपये. 75 रुपया. हा. 7 पेजी एरियज आसा काय ना ती आमकां दिवपाची आणि जी आमची डीएची एरियज आसा ती दिवपाची. अंदाजे एकट्याचे कितकीशी उरल्या? हे करूंक ना. 34 इन्स्टॉलमेंट एरियस एरियस प्रत्येकाचे प्रत्येकाचे 74. 34. हा. ते एरियस आमकां मेळपाचो त्या कारणान आमी ही धडपड आमची चालू आहा. आमकां एरियस मेळपाचे आनी आमी एमडीक आनी आमच्या चेअरमनाक आमी हे करूंक सोदता, रिक्वेस्ट करूंक सोदता आनी आमी ताका हे दितले, लेटरय दितले काय तर आमची जाय तितली बेगीन आमची पेन्शन दिवपाची अशी आमी एरियस दिवपाची. त्या कारणान आमी रिक्वेस्ट करतले आनी तांकां निवेदन दितले एमडीक आनी चेअरमनाक काय तर आमकां बेगिनात बेगीन म्हणजे डिसेंबर सोंपपाच्या पयलीं आमकां तेणी क्लियर करपाचें. डिसेंबरची 15 तारीख पर्यंत ना जर समज जर तेंच्यांनी आमचे जर हेचेर विचार ना केलो जाल्यार आमकां तेजेर फुडलो विचार आमकां सगळे आमी जे उदंगले आहात तेंच्या मार्फत सगळो विचार आमी करपाचो पडटलो. फुडें आमी कितें स्टेप घेवपाची. सद्या अशी परिस्थिती जाल्ली आसा आमची भुरग्यांची शिक्षण आहा, भुरग्यांची लग्न आहात, कोण सीक आहात, आजारी आहात, म्हणजे कोणाक पॅरलायसीस अटॅक येयला, कोणाक आनी कसले अटॅक येयला, ते सगळे घरान आहात बाबडे. थोडे मेल्ले तेंच्या बायलांक सुद्दां खबर ना काय तर आमकां एरियस मेळटलो म्हणून आपल्या गांवाचो साहेब उरलेलो एरियस आहा म्हणून ती सुद्दां खबर ना तांकां. जाल्यार ती ताका लागून आमी एकजूट सगळे जाल्ले सगळे जाण कर्मचारी निवृत्त कर्मचारी आनी आमची एकच मागणी आहा आमचो बेगिनात बेगीन आमचो एरियस आमकां दिवपाचो आमकां अशी हांव न्हू एमडी आनी चेअरमना कडेन मागणी करता आनी सीएमाक हेच सांगता की ही आमची परिस्थिती पळोवन फुडें हेच्या फुडें आमची बेगींतल्या बेगीन दिवपाची तयारी करपाची. ना जाल्यार आमी 15 तारीख जावन आमी फुडली कितें स्टेप डिसेंबरची 15 तारीख जाल्या उपरांत आमी फुडले कसले स्टेप घेवंक ती घेतले. पण तो युनियन कितें म्हणटा तुमचे? युनियन काय ना, युनियन फक्त म्हणटा युनियन फक्त आमच्या फायदा घेता आनी म्हणटा कितें काय तर जालें फाल्यांच्या दिवाळेक मेळटा, हेका मेळटा, दसऱ्याक मेळटा. एक्चुअली आमकां खंयचो दसरो आनी खंयची दिवाळी आमकां कांयच खबर नासता. फुडें अशें दिवाळी येत वयतात वचत येतात पण आमचें युनियन हेचेर कांयच लक्ष दिना. फक्त युनियन फक्त आमचो यूज कसले तरी हें आसलो काय आमकां फोन करा लाल बावटाचें तें मिटींग आहा म्हणून सांगा थंय तुमी आझाद मैदानाचेर या. मागीर आमी थंय वचप आझाद मैदानाचेर आनी येताले. एक्चुली 7 पेचो थंयसर कांयच हें जायना, इश्यू जायना. आज सुद्दां मिटींग आसली तेजो फक्त तेंचेच इश्यू आसले तरी आमकां फोन करून सांगता की तुमी या म्हणून. एक्चुली आमचो 7 पेचो इश्यू थंय कांयच जावंक ना.